शहनशाह, माझं प्रॉमिस, मी तुला शोधून काढेन म्हणजे काढेन. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. आता नॉर्मलला आली आहे आणि बीपी बीपी पण स्टेबल झालंय आता. अरे वा. फक्त आपल्याला उद्या अँजिओग्राफी मात्र नक्की करून घ्यावी लागेल. किती ब्लॉकेजेस आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग सर्जरी करावी लागेल का डॉक्टर? सर्जरी होईलच असं काही सांगता येत नाही. तपासणीचे रिपोर्ट्स आपण बघूया आणि मग त्याच्यावरनं ठरवूया सर्जरी करावी लागेल का. मात्र ब्लॉकेजेस असले तर अँजिओप्लास्टी नक्की करावी लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. थँक्यू. थँक्यू. अर्जुन, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बाबा लवकर बरे होतील. आपण त्यांना घेऊनच बाहेर जाऊ बघ. अरे देव आहे, खरंच देव आहे. अर्जुन, हिना काका बरा होतोय म्हणून त्याला दिलेलं वचन विसरू नकोस. मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पे आणि अमोलचा विषय नाही काढणार. नाही दादा, मी वचन नाही विसरणार आणि त्यासाठीची प्रोसेस पण सुरू केली आहे मी. म्हणजे आप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत मी. तुझ्या सेलिब्रेशनच्या वेळी तुला नक्की बाबा आहेत ना? त्यांचा फोटो वगैरे तरी आहे ना तुझ्याकडे? अरे तुम्हाला लवकर पाठवलं मी, कारण मी त्यांनाच भेटायला गेलो होतो. ते शहनशाह आहेत ना, शहनशाह, ते कामात होते म्हणून नाही आले. त्यांचा फोटो आहे माझ्याकडे, मी दाखवेन तुम्हाला नंतर. नक्की दाखवा, नाही तर मग तू खोटं बोलतोयस असं वाटतं ना आम्हाला. नाही का तिनू? पण तिनू अजून मास्टर का नाही आले? ओंकार दादा, काय रे? मास्टर का नाही आले अजून? नाही माहित रे, काही बोलले नाहीत मला. तुम्ही फोन लावा ना त्यांना. ठीक आहे. अर्जुन, तुला घरी जायचंय का? नाही नाही, मी झालो, फ्रेश झालो होता. झोप झालीये का नीट? काय तुला सांगू का रे, जोपर्यंत कदमांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत मला नाही घरी जावं असं वाटतं. अरे पण असं नको करूस. हा, फक्त आधीच माझ्यामुळं. एक मिनिट. नमस्कार साहेब, ग्राउंडवरून ताजने बोलतोय. तुम्ही येणार आहे की नाही आज? पोरं विचारत होती. हॅलो साहेब, येतोय का आवाज? हॅलो हॅलो. हा, सॉरी बरं का, इकडं दवाखान्यात आहे मी जरा. काय म्हणलं तुम्ही? ओंकार दादा, मला द्या, मी बोलतो. द- हॅलो मास्टर, मी सिम्बा बोलतोय. हा सिम्बा, बोल की रे. मास्टर, तुम्ही अजून का नाही आलात? आम्ही सगळे माझे फ्रेंड्स तुमची वाट बघतोय. हो, वाट बघतोय. अरे बाळा, मी एका ठिकाणी अडकलोय ना, त्यामुळं. मग कधी येणार तुम्ही मास्टर? सिम्बा, आजपासून मला नाही येता येणार. समर कॅम्प बंद करतोय आपण. का मास्टर? समर तर संपला नाही अजून. आपण कॅम्प तर संपवतोय. कॅम्प संपला? कसा काय? मला तर जॉईन करून थोडेच दिवस झालेत. अहो मास्टर, माझे फ्रेंड्स सगळे विचारत आहेत की मास्टर कुठे आहेत, मास्टर कुठे आहेत. हा, पण आता मी इकडे अडकलोय ना कामात बाळा, त्यामुळे नाही येता येणार. म्हणजे आपण भेटणार पण नाही? आत्ता नाही भेटणार, नंतर भेटू आपण नक्की. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. मी बोलवेल तुम्हाला सगळं. ठीक आहे मास्टर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सिम्बा. फ्रेंड्स, आजपासून आपला कॅम्प बंद झाला. मास्टरला खूप काम आलं. मग ठीक आहे, मी माझ्या बाबांना फोन करते. चला फ्रेंड्स.
सगळ्यांवर किती प्रेम करणार आहेत. तुम्ही आज बघितलत ना, बापू आज तुम्हीच म्हणलात ना त्याचे बाबा येतील म्हणून परत. केवढा खुश होता तो. मला त्याच्याकडे बघून खरंच असं वाटलं की अर्जुन आणि मी आता एकत्र येऊ. बापू बघा नव्हते नाही. म्हणलं काय सांगणार आपण. तरी मी म्हटले होते वंस तुम्हाला की त्यांच्या घरी जाऊ नका म्हणून, पण तुम्ही माझं एक ऐकलं नाही. आता काय डिवोर्ससाठी गेलो तर अमोलचं काय म्हणून कोर्ट विचारणारच ना. मोना तू थांब जरा. आप्या तुला काय वाटतंय ग. बापू मला पण काय कळणार काय करायचं आता. बापू माझे सगळे प्रयत्न करून झाले आणि आता जर अर्जुनला डिवोर्स हवा असेल ना तर मी द्यायला तयार. पण अमोल माझ्याकडे